विवाह म्हटले तर खर्चाचा मोठा हिमालय वधूवर पक्षाच्या पालकांच्या डोईवर असतो। अनेक कुटुंब लग्नासाठी सावकाराच्या गळी माशासारखे लागतात। नोकरदार बँकांचे उंबरठे झिजवतात आणि एक दिवसाच्या लग्नासाठी आयुष्यभर जमवलेली पुंजी खर्ची करतात। मात्र एखाद्या गरीब कुटुंबावर लग्नाच्या खर्चाचे ओझे पडते आणि त्याला कोणी आधार दिला तर दिला। जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत तुकारामांच्या उक्तीचा अनुभव येतो। नाशिक रोड विहितगाव येथील रहिवासी राजू जनार्दन साळवे या युवकाचा मंगल परिणय सोहळा आर्थिक परिस्थितीने खोळंबला होता। याची माहिती शिवसेनेचे युवा नेते शिरीष नाना लवटे यांना कळताच त्यांनी साळवे कुटुंबियांची भेट घेऊन आर्थिक परिस्थिती जाणून घेतली। क्षणाचाही विलंब न करता शिरीष लवटे यांनी मंगल परिणयास सर्व सोहळ्याची जबाबदारी स्वीकारली। साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि। विहितगाव येथील मनपाच्या शाळेतील माऊली मंगल कार्यालयात बौद्ध धर्म पद्धतीने धारक राजू जनार्दन साळवे, दारिका रोशनी अनिल काळे या नव दाम्पत्याचा विवाह सोहळा मान्यवरांच्या आशीर्वादाने उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। धम्मं नमामि संघं नमामि। उभारायचं आहे। या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया न्यूजशुडेशी बोलताना व्यक्त केल्या। माझा भाऊ राजेंद्र जनार्दन साळवे याचा विवाह सोहळा बौद्ध पद्धतीने होत आहे आणि त्याच्या लग्नाचा सर्व जो खर्च आहे शिवसेनेचे युवा नेतृत्व शिरीष नाना लवटे यांनी उचललेला आहे। त्याबद्दल माझ्या परिवाराच्या वतीने मित्रमंडळीच्या वतीने साळवे परिवाराकडून शिरीष नाना लवटे यांना खूप खूप आभार। राजेंद्र साळवे यांच्या विवाहामध्ये इथं आलो तर इथं आल्यानंतर मला असं कळालं की ह्या विवाहाचा खर्च शिवसेनेचे नेते शिरीष नाना लवटे यांनी हा संपूर्ण खर्च या लग्नाचा शिरीष नानांनी उचलला आहे। तर मी हे सांगू इच्छितो का समाजाने असाच काही आदर्श घेऊन समाजाने शिकून घेण्यासारखी गोष्ट आहे का बा नानांनी जसा एक गोरगरिबाच्या लग्नात हातभार लावून आणि संपूर्ण लग्न व्यवस्थित पद्धतीने आनंदाच्या क्षणात ते पार पाडून देणार आहे। तर असंच मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी अशा पद्धतीने एक आदर्श घेऊन काहीतरी शिका। आणि दुसरी गोष्ट मी शिरीष नाना लवटे यांचे मी साळवे परिवाराच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो। एकमेका साध्य करू अवघे धरू सुपंत या संत वाणीला शोभेल असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून शिरीष लवटे यांनी समाजाला देऊन मनुवाद्यांच्या नाकावर टिचून बौद्ध आणि मराठा समाजातील भेदाभेदीची दरी नष्ट केली। या प्रसंगी सचिन अडसुळे, विक्रम कोठुळे, राजाभाऊ लोहकरे, मयूर यवतकर, उज्ज्वला कोठुळे, लताबाई यवतकर, यास्मिन नाथानी आदी परिसरातील महिला पुरुष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज टुडे साठी प्रतिनिधी राजेश काजळे, न्यूज टुडे वृत्तसेवा नाशिक।